परमवीर सिंग यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट सुद्धा केलेले आहे. आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सलील देशमुख यांच्यावर केलेले. आपल्यासोबत सलील देशमुख स्वतः आहे. काय सांगाल, परत परमवीर सिंग यांनी आरोप केले तुमच्यावर? परमवीर सिंग हा जेव्हा पोलीस कमिशनर होता तेव्हा त्यांनी आरोप नाही केले. जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारने त्याला बदलवलं, जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारला दिसलं की मुंबईचा पोलीस कमिशनर हा अँटिलियामध्ये बॉम्ब ठेवण्याबाबत याला NIA अटक करणार आहे, तेव्हा याला बाजूला केलं. आणि त्याच्यानंतर हा अशा पद्धतीच्या गोष्टी करून राहिला. एवढा प्रामाणिक परमवीर सिंग होता आणि आहे, मग त्यांनी तेव्हाच राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि तेव्हाच त्यांनी त्या गोष्टी लोकांपुढे आणायला पाहिजे होते. जेव्हा याला दुसरीकडे बदली केली तेव्हा हा बोलायला लागला. जेव्हा याला कळलं की आता NIAच्या माध्यमातून अँटिलिया बॉम्ब ब्लास्टमध्ये आपल्याला अटक करणारच आहे, काही वेळाची गोष्ट आहे, त्याच्यानंतर हा तिकडं शरणागती पत्कारली त्यांनी केंद्राच्या गृहमंत्रालयापुढे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची शरणागती पत्कारली. अशा पद्धतीचे आरोप त्या ठिकाणी करून राहिले. आता तुमच्यावर खूप गंभीर आरोप केले की हॉटेलमध्ये बसून अवैध धंदेवाल्यांसोबत बैठक घ्यायचे आणि माझ्यावर दबाव आणत होते. सुरुवात समित कदमपासून आहे. आपण परमवीर सिंगला मध्ये टाकून, सचिन वाझेला मध्ये टाकून, समित कदम हा कोणाचा माणूस होता हे आपल्याला विसरता कामा नाही. समित कदमपासून सुरुवात झाली आहे आणि समित कदमच आला होता आणि समित कदमच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि समित कदमचा गॉडफादर कोण आहे हे पण आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणून परमवीर सिंग आता काय बोलला, नंतर काय बोलला, पहिले बोलायचं होतं हा परमवीर सिंग कोर्टापुढे काहीच बोलला नाही. पहिले बोलायचं होतं परमवीर सिंग चांदीवाल कमिशन पुढे काहीच बोलला नाही. आता हा त्या ठिकाणी बोलतो. तुला परमवीर सिंगला वाटत असेल की हे सगळं करून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा तो त्या ठिकाणी गुलाम बनून, भारतीय जनता पक्षाने बनलेला त्या ठिकाणी तो कुत्रा बनून जर का करत असेल तर त्याला वाटत असेल की मी त्या ठिकाणी वाचून जाईल, तर NIAच्या माध्यमातून वाचू शकत नाही. ही गोष्ट खरी. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे व्हिडिओ पुरावे सुद्धा आहे, योग्य वेळ आल्यावर मी ते सादर करणार. काय वाटते तुम्हाला? परमवीर सिंग याचा मुलगा रोहन परमवीर सिंग हा बऱ्याच इल्लिगल गोष्टींमध्ये त्या ठिकाणी मुंबई असेल अनेक ठिकाणी त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होता, जे आम्हाला माहिती आहे. रोहन परमवीर सिंग हा त्या ठिकाणी बरेच ठिकाणी जाऊन एक्स्टॉर्शन करायचा, बरेच इल्लिगल लोकांसोबत त्याच्या ठिकाणी उठणं बसणं असायच्या. हा त्या ठिकाणी याचं विवाहबंधन झालं आहे. हिचं विवाहबंधन बंगलोरमध्ये झालं आहे. त्या बंगलोरच्या विवाहबंधनामध्ये कोण कोण होते याचे व्हिडिओ क्लिप्स फुटेज कदाचित आपल्याकडे नसतील, ते पण येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी भेटतील की किती आनंदोत्सव तिकडे साजरा केला जात होता. आपण ते विवाहबंधनाचे क्लिप्स पाहिलं तर उत्तर आपल्या लक्षात येईल. एक शेवटचा प्रश्न, 100 कोटींचा जो आरोप आहे तो अजूनही त्याच्यावर ते ठाम आहे. 100 कोटी हे फक्त मुंबईपुरतं टार्गेट होतं आणि इतर राज्यांचं वेगळं, असंही त्यांचं म्हणणं आहे. NIA तुमची, आपला CBI तुमची, ED तुमची, इतके तुम्ही धाडी मारले. माझ्या लहान 6 वर्षाच्या मुलीच्या सोबत सुद्धा तुम्ही चौकशी केली. कुठं केले 100 कोटीचे? दाखवा. तुम्ही CBI आहे, तुम्ही ED आहे. तुम्हाला 10 लाख जरी भेटले तरी त्या ठिकाणी तुम्ही डिस्प्लेवर सांगता तुम्ही 100 कोटी दाखवा, आम्हाला आनंद होईल 100 कोटी पाहताना. अशा पद्धतीचे आरोप करून मूळ मुद्द्यावरून बगल देण्याचं काम त्या ठिकाणी होऊन राहिलं आहे. मूळ मुद्दा आहे समित कदम, मूळ मुद्दा आहे हा समित कदम त्या ठिकाणी आला होता. मूळ मुद्दा आहे परमवीर सिंग अँटिलिया, परमवीर सिंगचे दुसरे पाप आणि येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठी काय काय झालं हे मूळ मुद्दा आहे. आता पुढची भूमिका काय राहणार आहे तुमची? पुढची भूमिका आपली जे असेल ते येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कळेलच. तर हे होते सलील देशमुख, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया, जे परमवीर सिंग यांनी आरोप केले ते त्याला उत्तर त्यांनी सविस्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.